भारतीय संविधानाचे नाव घेतले की आपल्या डोळ्यासमोर एकच नाव येते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परंतु तुम्हाला माहित आहे का, या संविधान निर्मात्याला संविधान सभेत रोखण्यासाठी त्या काळी प्रचंड मोठे राजकीय षडयंत्र रचले गेले होते. काँग्रेसने डॉक्टर आंबेडकरांसाठी संविधान सभेचे दरवाजेच काय, परंतु खिडक्याही बंद केल्या होत्या. मग तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत कसे पोहोचले, कोणत्या लोकांनी त्यांना तिथपर्यंत नेले, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच संदर्भातली सविस्तर माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये बंगालमधील नमोशूद्र जनता, मुस्लिम आणि जोगेंद्रनाथ मंडल यांचे मोलाचे योगदान आहे. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. 1946 चा काळ होता. भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच संविधान सभेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई प्रांतातून निवडणूक लढवण्याचे ठरवले. परंतु त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सरदार वल्लभभाई पटेल यांनी उघडपणे आव्हान दिले की डॉक्टर आंबेडकरांसाठी आम्ही संविधान सभेचे दरवाजेच काय, परंतु खिडक्याही बंद केल्या आहेत. बघूया ते तिथे कसे पोहोचतात. काँग्रेसने बाबासाहेबांच्या विरोधात इतकी तगडी मोर्चे बांधणी केली होती की त्यांना स्वतःच्या मुंबई प्रांतातून निवडून येणे अशक्य झाले. त्यांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या उमेदवारांना हरवण्यासाठी काँग्रेसने सर्व शक्ती पणाला लावली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेबाहेर ठेवणे हा केवळ एका नेत्याचा पराभव नव्हता, तर बहुजनांचा आवाज दाबण्याचा तो प्रयत्न होता. जेव्हा मुंबईचे दरवाजे बाबासाहेबांसाठी बंद झाले, तेव्हा पूर्वेकडून आशेचा किरण दिसला. बंगालमधील नेते आणि बाबासाहेबांचे निष्ठावान सहकारी जोगेंद्रनाथ मंडल यांनी बाबासाहेबांना बंगालमधून निवडणूक लढवण्याचे निमंत्रण दिले. डॉक्टर आंबेडकर कोलकात्याला गेले, परंतु तिथेही परिस्थिती सोपी नव्हती. त्यांना 5 मतांची गरज होती, परंतु त्यांच्या पक्षाकडे तेवढी मतं नव्हती. इथेच खऱ्या अर्थाने बंगालमधील नमोशूद्र जातींच्या लोकांनी आणि जोगेंद्रनाथ मंडल यांनी इतिहास घडवला. त्यांनी मुस्लिम लीग आणि अँग्लो इंडियन सदस्यांशी चर्चा करून बाबासाहेबांसाठी पाठिंबा मिळवला. बंगालमधील जस्सोर आणि खुलना या मतदारसंघातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठ्या बहुमताने निवडून आले. ज्यांना संसदेत पोहोचू द्यायचे नाही असा निर्धार काँग्रेसने केला होता, त्याच बाबासाहेबांनी बंगालच्या जनतेच्या बळावर, त्यातही मुस्लिम आणि नमोशूद्र यांच्या मदतीने संविधान सभेचा उंबरठा ओलांडला. संविधान सभेत जाण्याचा विजय तर मिळाला खरा, परंतु 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाची फाळणी झाली. ज्या जस्सोर खुलना या भागातून बाबासाहेब निवडून आले होते आणि ते संविधान सभेत पोहोचले होते, तो भागच काँग्रेसने पूर्व पाकिस्तानला दिला, जो आजच्या बांगलादेशमध्ये आहे. याचा अर्थ तत्कालीन काँग्रेस ही बाबासाहेबांच्या किती विरोधात होती याची प्रचिती येते. यामुळे बाबासाहेबांचे संविधान सभेतील सदस्यत्व तांत्रिक दृष्ट्या रद्द झाले. काँग्रेसमधील काही नेत्यांना वाटले की आता बाबासाहेबांचा रस्ता कायमचा बंद झाला, परंतु ते बाबासाहेब होते, इतक्या सहजासहजी ते हरणारे नव्हते. आता प्रश्न उपस्थित होतात की बाबासाहेब संविधान सभेत कसे पोहोचले आणि काँग्रेसने बाबासाहेबांना मसुदा समितीचे अध्यक्ष का केले. हे गांधीजींचे मोठेपण होते की काँग्रेसची राजकीय मजबुरी, हे प्रश्न आजही चर्चेत येतात. सत्य हे आहे की डॉक्टर आंबेडकरांनी संविधान सभेतलं सदस्यत्व रद्द झाल्यानंतर घोषणाच केली होती की अशा कोणत्याही संविधानाला ते मान्यता देणार नाहीत जे संविधान अस्पृश्यांना सुरक्षा देणार नाही. आणि जोपर्यंत भारतीय लोक सर्वसंमतीने संविधान निर्माण करणार नाहीत, तोपर्यंत इंग्रज देश सोडून जाणार नव्हते. त्यामुळे पंडित नेहरू देशाचे प्रधानमंत्री होऊ शकणार नव्हते. नेहरूंना सत्तेवर आरूढ होण्याची घाई झाली होती. यातूनच काँग्रेस बाबासाहेबांना संविधान सभेत घेण्यास तयार झाली व त्यांनी मुंबईतून बॅरिस्टर जयकर यांची जागा रिकामी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत घेतले व संविधान लिहिण्याची मोठी जबाबदारी दिली. दुसरीकडे ब्रिटिश तज्ञ आणि सर BN राव यांनीही स्पष्ट केले होते की डॉक्टर आंबेडकरांसारखा तज्ञ भारतात दुसरा कोणीही नाही. फाळणीनंतर उद्भवलेली परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा सुधारण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांना सोबत घेणे काँग्रेसला भाग पडले आणि पुढे जे घडले
तो इतिहास आपल्या सर्वांनाच माहित आहे. 2 वर्षे 11 महिने व 18 दिवस रात्र एक करत बाबासाहेबांनी जगातील सर्वात मोठे लिखित संविधान तयार केले. तर असा होता बाबासाहेबांचा संविधान सभेत जाण्याचा तो संघर्षमय प्रवास. ज्यांनी त्यांचे दरवाजे बंद केले त्यांनाच बाबासाहेबांसाठी रेड कार्पेट अंथरावं लागलं. बंगालच्या नमोशूद्र व मुस्लिम जनतेने आणि जोगेंद्रनाथ मंडल यांनी जर त्यावेळी पाठिंबा दिला नसता तर कदाचित भारताचे संविधान आज जसे आहे तसे नसते. डॉक्टर आंबेडकरांना मसुदा समितीचे अध्यक्ष बनवणे ही गांधीजींची दूरदृष्टी नव्हती, तर ती काँग्रेसची राजकीय अडचण होती. बाबासाहेबांना संविधान सभेत घेऊन काँग्रेसने किंवा गांधीजींनी कोणतेही उपकार केले नाहीत, ज्या प्रकारे काँग्रेस नेहमीच असा प्रचार करत आली आहे.